वेक्टर्स मध्ये तुम्हाला बेसिकली जे क्वेश्चन्स असतात ते रिझल्टंट त्याच्यानंतर मेनली असतात ते अँगल्स या दोन गोष्टीवर जास्त क्वेश्चन असतात. आता एक केमिस्ट्री सीईटीचा 2020चा क्वेश्चन आहे. किती सोपा प्रश्न होता पहा. क्वेश्चन आहे अँगल सबटेंडेड बाय द वेक्टर वेक्टर आहे ए that is 4i plus 3j plus 12k with the x-axis. x-axis सोबतचा काढायचा तुम्हाला अँगल. काय फरक आहे याच्यामध्ये? एका वेक्टरचा एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल काढायचा आहे. कसा काढतो आपण? एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय आहे किंवा एक्स ऍक्सिस मध्ये आपण जेव्हा एक्स ऍक्सिस पाहतो हा एक वेक्टर म्हणून पहा एक्स ऍक्सिसला, तर वेक्टरला काय असेल याच्यामध्ये हा डायरेक्शन आय कॅप असेल. ठीक आहे, याचा असा विचार करा. तुम्हाला इथं असं सांगितलं जाईल की वेक्टरचा अँगल जेव्हा विचारतील एक्स ऍक्सिस सोबत तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, याच्यामधला एक्स कॉम्पोनंट कोण आहे, कारण या वेक्टरचा जो एक्स असेल तो ह्याच्या एक्स सोबत मॅच होईल. म्हणजे असं समजून चला वेक्टर ऍट एक्स ऍक्सिस काय असायला पाहिजे? एक्स ऍक्सिसचा वेक्टर सर आय कॅप असायला पाहिजे. ठीक आहे, कारण याच्यामध्ये एक्स ऍक्सिस मध्ये जे कॅप नसतो आणि याच्यामध्ये के कॅप पण नसतो. म्हणजे जे आणि के काय होती? 0. फक्त आय कॅप असेल. सांगा याचं इक्वेशन काय झालं? मग फक्त आय कॅप झालं. आणि आपल्याला काढायचा अँगल. अँगलचा फॉर्म्युला काय आहे? अँगल काढण्यासाठी सर आपण कॉस थिटा लिहितो आणि त्या दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट करतो आणि खाली दोघांचं मॅग्निट्यूड घेतो. ओके, तर वेक्टर ए ऑलरेडी आहे आपल्याकडे 4i plus 3j plus 12k. या वेक्टरचा डॉट कोणासोबत घ्यायचा आहे? एक्स ऍक्सिस सोबत. एक्स ऍक्सिस म्हणलं की इथला फक्त काय घ्यायचा? 4i घ्यायचा. 4i नाही, सॉरी, फक्त एक्स ऍक्सिसचा आय कॅप घ्यायचा. आता ह्याचा तुम्हाला काय घ्यायचंय? मॅग्निट्यूड काय आहे? 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर, समजलं, इंटू आय कॅप. आय कॅपचा 1 स्क्वेअर. या पद्धतीने चला. आपल्याला माहिती आहे डॉट प्रोडक्ट मध्ये फक्त आय आय मल्टिप्लाय होतील. याचा 1 याचा 4, 4 1 जा 4, बाकी तर 0 होतील कारण इथे 0 आहे. एक्स ऍक्सिस सोबत फक्त वरचा डॉट किती येईल? 4 येईल. हे किती झालं? 144 प्लस 16 किती झाले? 170. ठीक आहे, 170 प्लस 9 179. तर इथे येणार 179 इंटू 1, तर 179च येणार. समजलं? तर या पद्धतीने तुम्हाला कॉस थिटा किती मिळतो? 4/√179. 169 येईल का? हे 144 आणि 16, हा 169 येईल, सॉरी. चला हा किती येईल? 169. आता 169 आणि इंटू 1 आहे तर तो 169च येणार. तर हा किती झाला? 4/30. झालं, संपला काम. तर थिटा किती होतो? कॉस इनवर्स 4/30. सो दिस इज द अँगल. आता तुम्हाला जर याच प्रश्नामध्ये फिरून विचारलं एक्स ऍक्सिस सोबत पेक्षा वाय ऍक्सिस सोबत,
तर तुम्ही इथला फक्त काय घ्याल, जे कॅप. झेड म्हणलं तर के कॅप. फरक एवढाच असतो. ऍक्सिस सोबत म्हणलं तर फक्त त्याचा कॉम्पोनंट घ्यायचा, आय जे के मधला. बाकी तर हे फॉर्म्युला वाईज हे असंच असते. हे लक्षात ठेवत चला. हम्म. तर बघा एक सोपा प्रश्न अजून. तुम्ही विचार करा. सीईटी 2020चाच आहे. बघा एक वेक्टर आहे यू. तो आहे 0.4 आय कॅप प्लस 0.7 जे कॅप प्लस सी के कॅप is a unit vector. Unit vector. Then value of C is. हा एक युनिट वेक्टर असेल तर C ची व्हॅल्यू काय असेल? ऑप्शन्स आहेत अंडर रूट 0.11, अंडर रूट 0.65, अंडर रूट 0.25, अंडर रूट 0.35. 1 मिनिट विचार करा. कसं करतात बघा. सोपा आपल्याला काय म्हटलेलं आहे, अँगल काढा असं काही कुठं उल्लेख नाहीये. सरळ आपल्याला सांगितलंय की हा युनिट वेक्टर आहे आणि ही सगळ्यात मोठी हिंट आहे. बाकी काही दिलं नाही तर याचा अर्थ आहे सरळ युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड 1 असतं. तर जर दिलेला युनिट आपला जो वेक्टर आहे तो 0.4 आय जे प्लस सी टाइम्स के असेल, त्याचा मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, अंडर रूट यांचे स्क्वेअर्स करतो आणि ऍड करतो आणि हा होईल सी स्क्वेअर. ही व्हॅल्यू 1 असेल. तर बघा इथून काय येणार, 0.16, 0.49 प्लस सी स्क्वेअर हे 1. तर हे किती झालं, हे 15, 0.65. हे बी येण्याचं कारण हेच असते, या दोघांनाच ऍड करतो आपण, सी ला विसरूनच जातो. आता स्क्वेअरिंग बोथ साइड करा, ठीक नाही. तर सी स्क्वेअर हे असं झालं, कारण स्क्वेअर केल्यावर हा रूटच्या बाहेर येईल, 1चा स्क्वेअर 1 होईल. याचं रिझन आहे स्क्वेअरिंग. तर सी स्क्वेअर काय ते 1 मायनस 0.65, हा झाला 0.35 आणि आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. therefore this is the option. समजलं. आता याच्यानंतर एक चांगला क्वेश्चन आहे अजून, सीईटीचाच आहे. बघा, इफ इथे तुम्हाला म्हणलेलं आहे इफ ए डॉट बी, दोन वेक्टर आहेत ए आणि बी, यांचा डॉट प्रोडक्ट आणि यांचा क्रॉस प्रोडक्ट इक्वल आहेत. ठीक आहे. देन द मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस बी इज व्हॉट. तर कोणत्याही दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचंय आणि दोघांचे डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट सेम आहे. चांगला प्रश्न आहे, चांगलं रिव्हिजन होईल. दोघांचा डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट सेम आहे आणि रिझल्टंट काढायचा दोघांच्या समचा. रिझल्टंट अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा आहे. त्याच्यामध्ये मेन कोण आहे, कॉस थिटा काढताय. आणि थिटा काढण्यासाठी या दोघांसोबत खेळा, म्हणजे मेन ऍक्च्युली थिटा काढा. थिटा जर काढला, डॉट प्रोडक्ट मध्ये थिटा कसा येतो, कॉस थिटा कडून येतो आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये साइन थिटा असतो. तर या दोघांवरून थिटा काढता आला पाहिजे. आणि दोघांवरून थिटा आला की रिझल्टंटच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचंय. समजलं. तर करून बघा. मी इथे तुम्हाला ऑप्शन्स देतो. अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस रूट 2ab अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ab बाय रूट 2, पुन्हा ए प्लस बी, पुन्हा अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर.
2 मिनिटं विचार करा. यामध्ये आपल्याला कंडिशन आहे, दोन वेक्टर ए आणि बी चा डॉट त्यांच्या क्रॉसला इक्वल आहे. डॉटला काय लिहितो आपण? ए बी कॉस थिटा, आठवते? आणि क्रॉसला लिहितो ए बी साइन थिटा. तर यावरून तुमच्या लक्षात येईल ए बी तर कॅन्सल होईल, ते इथं राहिला कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. कॉस आणि साइन कोणत्या अँगलला सेम असतात? 45 ला. आणि जर हे लक्षात नाही आलं तर कॉसला डिवाइड करा, ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी. हे असं होईल, साइन बाय कॉस 1 होईल. म्हणजे हा कोण असतो? टॅन. आणि टॅन 1 केव्हा असतो? 45. कसाही काढू शकता तुम्ही, इथूनही काढू शकता, असंही काढू शकता. जर आपल्याला माहित असेल कॉस आणि साइन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कुठे सेम असतात? 45 ला. हे माहित असेल तर व्हेरी गुड, नसेल तर ही पद्धत आहे काढण्याची. 10th स्टँडर्डला आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये हे केलेलं आहे, हा प्रूफ. तर हा 45 झाला. अँगल आला तर स्टोरी संपली. ही कंडिशन फक्त अँगल साठी होती. आता तुम्हाला रिझल्टंट विचारलाय, तर रिझल्टंट काय असतो? अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आणि कॉस थिटा, थिटा तर 45. वी नो दॅट कॉस थिटा किती आहे? कॉस 45 बाय रूट 2. याला तुम्ही 2ab खाली लिहिला रूट 2. 1 बाय रूट 2 म्हणजे रूट 2. रॅशनलाइज करून टाका. काही जणांच्या पटकन डोक्यात येऊ शकते ह्याला करून, पण वर 2 आहे ना इथे एक्स्ट्रा, तो ऑप्शन मध्ये नाहीये. बघा ऑप्शन किती खतरनाक बनवतात. घाई मध्ये त्याला दिसलं की खुश, आणि लगेच टिक करून टाकते. सगळं पाणी फिरते मेहनतीवर. वर खाली हे करा, तर बघा खाली 2 बनला, हा 2 या 2 सोबत कॅन्सल होतो. इथे उरला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस रूट 2 टाइम्स ए बी. नो ऑप्शन ए इज द करेक्ट. या कंडिशन्सवर नीट लक्ष ठेवत चला, जे ऍडव्हान्स पर्यंत येणारा क्वेश्चन काय तुमच्या कॉन्सेप्टच्या बाहेर थोडी येणार आहे, तो कधीच येत नाही तसा. हे माहित पाहिजे. या कंडिशनवर तर खूप प्रश्न येतात. हा वेक्टर ह्याला इक्वल आहे, त्याला इक्वल आहे, असे जे प्रश्न असतात हे नेहमी कामाचे असतात. चला अजून एक पाहूया. हा क्वेश्चन पहा. द युनिट वेक्टर ai plus bj is perpendicular to I plus j. Then value of vector b is, try करो, plus 1 by root 3 minus 1 by root 3 plus half minus 1 by root 2. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर आहे. हा युनिट वेक्टर परपेंडिक्युलर आहे कोणाला? या वेक्टरला. सोपा प्रश्न आहे. दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असण्याची कंडिशन काय? दोन वेक्टर परपेंडिक्युलर असण्याची कंडिशन, त्यांचा डॉट 0. पहिली कंडिशन आहे, हा वेक्टर ह्याला परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला माहिती आहे, जर वेक्टर ai प्लस bj परपेंडिक्युलर असेल I प्लस j ला, तर दोघांचा डॉट 0 असतो. ठीक आहे. डॉट मध्ये आपण आय कॅप आणि जे कॅपला मल्टिप्लाय करतो. तर याचा 1 आहे, याचा ए आहे. तर इथून काय येईल? ए वनजा ए प्लस बी वनजा बी, हे 0 होईल. याचा अर्थ ए आणि बी एकमेकांचे निगेटिव्ह आहेत. ठीक आहे. तर ही आपली कंडिशन आहे. ए ला तुम्ही काय म्हणू शकता? मायनस बी म्हणू शकता. हे झालं एक इक्वेशन. दुसरं काय आहे? युनिट वेक्टर आहे हा. तर ए आय प्लस बी जे, लक्षात ठेवा, इज अ युनिट वेक्टर. आणि युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड 1 असतं. तर अंडर रूट काय लिहिणार आपण? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर.
हे 1 असणार. संपलं. ए ला काय ठेवा? -b. ठीक आहे. याला इक्वेशन 2 म्हणा. फ्रॉम 1 and 2 ए ची व्हॅल्यू -b इथे ठेवून द्या, कारण आपल्याला बी काढायचं ना डायरेक्ट. नाही तर आपण बी ला ए ठेवलं असतं, ए विचारलं असतं तर. हे डोक्यात ठेवायचं. तर इथे तुम्हाला अंडर रूट ए च्या जागी बी ठेवा. तर काय येईल? -b² + b². निगेटिव्ह आता रूट मध्ये निगेटिव्हला इज्जत नसते. तर इथे किती झाला? b² + b². हा 1 आहे. तर अंडर रूट 2b² 1 आहे. दोघांचा स्क्वेअर केला हा 1. तर b² झाला 1/2. तर b झाला ±1/√2. पण आपल्याकडे +1/√2 नाहीये, मायनस आहे क्वेश्चन मध्ये. ऑप्शन मध्ये मायनस आहे फक्त, म्हणून b ची व्हॅल्यू -1/√. हे छोटे असे ट्रिकी क्वेश्चन्स एकदम छोटे पण सोपे. आता तुम्हाला यांनी 2 कंडिशन कशा लपून दिल्या. हा युनिट वेक्टर आहे आणि परपेंडिक्युलर आहे. तर 2 इक्वेशन बनवा, कारण 2 व्हेरिएबल आहेत, ए आणि बी. तर कधी मॅथमॅटिक्स तुम्हाला काय सांगते, जेवढे व्हेरिएबल्स असतात तेवढे मिनिमम इक्वेशन्स पाहिजे सॉल्व्ह करण्यासाठी. आणि तुम्हाला प्रश्नात काही ना काही फिरून देतात तसं. बघा, मी सगळ्या टाईपचे क्वेश्चन घेतले ना, जे जे विचारल्या जाऊ शकतात. एवढी प्रॅक्टिस घेत नाही, कोणीच घेत नाही. 2 प्रश्न शिकवतात, शीट सोडवत बसा म्हणतात घरी. आपण त्याला बघतही नाही उघडून. तर आपलं मेन काम आहे, इथंच प्रॅक्टिस जेवढी होईल तेवढी करा. चलो, हा एक चांगला क्वेश्चन आहे. बघा, एक वेक्टर ए आहे. 3 वेक्टर दिलेत एबीसी, आणि हे तिन्ही मिळून एक राईट अँगल ट्रायंगल करतात. राईट अँगल ट्रायंगल म्हणले की पायथागोरस लागणार. पण पायथागोरस साठी या साईडचं कुठे आहेत माहित पाहिजे. तर आपल्याकडे काय डोकं लावावं लागेल? पायथागोरस काय सांगतो? तिन्ही वेक्टर्स आहेत. आधी तिन्ही वेक्टरचे तुम्ही मॅग्निट्यूड्स काढा. सगळ्यात सोपं. मॅग्निट्यूड आला म्हणजे साईड लेंथ येतील. मग साईड लेंथ मॅग्निट्यूड काढल्यानंतर तुम्हाला पाहावं लागेल कोणत्या 2 साईडची स्क्वेअरची सम थर्डच्या स्क्वेअरला इक्वल येईल. त्यानुसार कंडिशन लागेल. आपण जॉमेट्री मध्ये जनरली जसं करतो 10th स्टँडर्ड मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग इज राईट अँगल ट्रायंगल विचारायचे बघा. ट्रायंगल चॅप्टर मध्ये पायथागोरसचे क्वेश्चन्स असायचे. तर हे त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त वेक्टर मध्ये विचारलेला आहे. तर ऑप्शन्स तुम्हाला असे देतील की पहिला आहे बी हा ए प्लस सी आहे, आणि मग b² हा a² + c² आहे. का ए आहे b + c. म्हणजे तुम्हाला रिझल्टंट विचारलाय, लक्षात घ्या. हा रिझल्टंट हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. तर तुम्हाला रिझल्टंट चेक करावं लागेल ना याच्यात. तर रिझल्टंट साठी पाहावं लागेल. आपल्याला माहित असते, असा जर ट्रायंगल असेल तर पहिल्याचा हेड आणि दुसऱ्याचा हेड, तर पहिल्याच्या हेडला दुसऱ्याची जर टेल जोडला तर रिझल्टंट बनतो. असं डोकं लावायचं या क्वेश्चन मध्ये. पुन्हा हा म्हणतो b² हा a² - c² आहे का, किंवा c हा a + b ला इक्वल आहे आणि c² हा a² + b² आहे का. लास्ट, वेक्टर a हा b + c च्या रिझल्टंटला आहे आणि b² हा a² + c² आहे का. 4 पैकी कोणता येईल ट्राय करा. दिस इज द लास्ट क्वेश्चन फॉर द डे. आता तुझं 100% बरोबर आहे, पण तू 50% विचार केला. तू मॅग्निट्यूड काढून चेक केला, तुला हे दोन्ही करेक्ट दिसणार. बघ, दोन्हीकडे ते आहे. तू काहीच केलंय, तू याचा मॅग्निट्यूड तिघांचा काढला आणि हे सॅटिस्फाय केला, मग तुला वाटलं हे बरोबर आहे. अरे पण हाच ऑप्शन इथं पण आहे ना. सेम ऑप्शन इथं पण आहे. मग तुला हे चेक करावंच लागेल की नाही. म्हणून म्हणलं 50% बरोबर आहे. ह्याच्यासाठी एक काम करा, तुम्ही पहा बरं, बी आणि सी ला ऍड करा. इथे किती येते? 3i². बघा, 3i². -2 आला दिसतंय जे मध्ये, आणि इथे +1 आला के मध्ये. तर याचा अर्थ पहिल्यांदाच तुमच्या लक्षात येईल की जो बी आणि सी चा रिझल्टंट आहे तो ए आहे. तर बघा, बी आणि सी चा रिझल्टंट ऍड करा दोघां.
अगं माय थांब. हा घ्या, मी आहे सध्या जागेवर. आता पहा, हा बी आहे आणि सी वेक्टर 2i प्लस जे मायनस 4k. बघा हा कोण येतोय, हा 3i मायनस 2j प्लस के येतो. हा तर ए आहे. याचा अर्थ ए वेक्टर कोणाला सेम आहे, बी प्लस सी. ऑप्शन बनवणाऱ्याने इतकं डोकं लावले. तुम्ही जर आधी हे चेक केलं तर बघा हा पण दोन जागेवर आहे. ऑप्शन बनवताना चांगलंच फिरवले. म्हणजे पटकन हे पाहूनही तुम्हाला आन्सर देता येत नाही आणि हे पाहूनही देता येत नाही. दोन्हीकडे गोल फिरवलं. म्हणजे ऑप्शन खूप छान क्रिएट केले यानं. ही कंडिशन पूर्ण झाली तरी आपल्याला आनंद नाही, कारण आता दोन जागेवर आहे. मग आपल्याला मॅग्निट्यूड चेक करावंच लागणार. हे इतकं खास गोष्ट असते ही. काही अडचण नाही. चला चा मॅग्निट्यूड काढा. सर अंडर रूट 9 प्लस, बघा इथे 9 येईल, प्लस 4 प्लस 1 रूट 14. बी चा मॅग्निट्यूड सांगा. बघा 1 प्लस 9 प्लस 25 रूट 35. उसके बाद सी चा मॅग्निट्यूड घ्या. 4 प्लस 1 प्लस 16 रूट 21. आता तुम्ही बघा, या दोघांचे स्क्वेअर करून ह्याच्या स्क्वेअरला ऍड करा. तर बघा ए चा स्क्वेअर आणि सी चा स्क्वेअर किती आहे, 14 प्लस 21. तो कशाला इक्वल आहे, बी च्या स्क्वेअरला म्हणजे 35 ला. म्हणजे कंडिशन काय सॅटिस्फाय होत आहे, बी स्क्वेअर हा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ला इक्वल आहे मॅग्निट्यूड वाईज. तर एक कंडिशन ही आणि एक ही आहे, तर ती इथं सॅटिस्फाय होते. त्यांनी ऑप्शन मध्ये चांगलं फिरवलं. लग गया दिमाग. ऐसे क्वेश्चन होते हैं. वेक्टर्स मध्ये अवघड असं काही नाही. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस शिवाय एक्झामच नाहीये ही, कोणतीही असो. आता मी तर एवढे क्वेश्चन्स घेतले तुम्हाला वेक्टर शिकवताना पासून, तुम्ही काढून बघा. तुम्ही फक्त कमी पडताय फ्रॉम युअर साइड, तर तिथून नका कमी पडू.